राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावरती मंत्रालयाच्या समोरच्या गेटमधून कार्यकर्त्यांसोबत घुसखोरी केल्याचा आरोप काही वृत्तपत्रातून करण्यात आलेला आहे। सामनातून हा आरोप करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आहेत ते पण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुमचं स्वागत आहे। आणि तुमची प्रतिमा जी आहे ती अत्यंत चांगली आहे आणि गोरगरिबांचे नेते म्हणून तुम्ही ओळखले जाता। आता फोटो व्हायरल होत आहेत, पेपरमध्ये ज्या पद्धतीने तुमचे फोटो येत आहेत त्याला कॅप्शन दिले जात आहेत, तुमची प्रतिक्रिया काय झालं? काल मी गेलोय ह्या मेन गेटनं, साधारण 20-22 लोक असतील, त्याच्यात 2-4 माझा स्टाफ असेल। आणि मी जेव्हा जातो तेव्हा आपण जसं म्हणता सर्वसामान्य, तर काही लोक 1-2 दिवस काहींना म्हणतात त्याच्या कामाचा उलगडा होत नाही म्हणून ते कोण एखाद्या 2 माणसं माझ्याबरोबर नवीसुद्धा येऊन जात असतात नेहमी। आणि जे सांगितलं का बाबा त्यांनी दादागिरी केली, तर मी दादागिरी कदाचित कोणाला मान्य असेल नसेल, पण तो जो सुरक्षा विभाग आहे तोही सांगेल का मी नम्रतेने नेतो का दादागिरी करून नेतो। दादागिरी करून कदाचित एकदाच नेईल, नम्रतेने बाकी कायमही जात असतो। आज 20 वर्षात मी त्याच्या बाबतीत आहे। मी थोडा बदल करायचा प्रयत्न करतोय, पण नाईलाज आहे। जनता ती मला ओळखते, मी त्यांना ओळखत नाही, तरी चला झिरवळ साहेब आहेत जाऊ, तशा पद्धतीने ते आले असतील। तर त्याच्यात परवा गोसावी समाजाचा एक शिष्टमंडळ आलं होतं, बाया, लहान मुलं वगैरे, म्हातारी माणसं, का मीरा भाईंदरमध्ये तो जो काही गायी सांभाळणारा जो गोसावी समाज आहे त्यांच्या काहीतरी गायींच्या त्या मंदिरासमोर ठेवायला किंवा ते चारा द्यायला वगैरे ते ठेवतात आणि त्याच्यावर ते उदरनिर्वाह करतात, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। आणि मग ते 6 महिन्यापासून बंद केल्यामुळं ती हताश झाली होती। मग मी कमिशनर साहेबांना फोन केला, तर त्यांनी एक नवीन धोरण पशुसंवर्धनच्या ह्यानं एक नवीन धोरण आखलं आहे। चांगलं आहे ते, स्वच्छता ठेवली पाहिजे, जनावरांचे हाल केले नाही पाहिजे, ते नेताना घरी नेताना कुठं कोणाला धक्का लागणार नाही गाडी घोडीला, तशा पद्धतीनं त्या अतिशय चांगलं एक प्लॅन केला आहे। त्याची अंमलबजावणी, पण माझं मत त्या लोकांचं म्हणणं तसं का होईना ते आम्हाला बंधनकारक कराच, पण 6 महिने आम्हाला रोजीरोटीचा प्रश्न झाला आहे। आणि म्हणून कालही एक त्यांच्याचपैकी ते 150-200 होते, त्याच्यापैकी एवढे कशाला येतात म्हणून मी एक 4-5 लोकांना बोलवलं होतं, बाकीचे माझ्या मतदारसंघातले असतील अशी लोक होती। त्याच्यामुळं मी ती चुकून म्हणा मी ती एंट्री केली, पण दादागिरी केली असं अजिबात नाही। एक आरोप त्यामध्ये असा पण केलाय की दमदाटी केली सुरक्षा रक्षकांना, तेच दादागिरी म्हणजे दमदाटी। तर मला नाही वाटत एखाद्याही सुरक्षा रक्षकाला इथल्या मंत्रालयातल्याच नाही तर कुठल्याही सुरक्षा रक्षकानं सांगावं का मी ड्रायव्हरकडून गाडी थोडीशी रस्त्याच्या बाजूने पार्क जरी झाली असेल तर मी ड्रायव्हरवर रागवतो। जर समजा एखादा तिथला सुरक्षा रक्षक आला त्याने सांगितलं, तर कधी कधी असं होतं आमदाराचा ड्रायव्हर किंवा आमदाराचा माणूस शेजारी बसलेला, त्याला ते एकदम फील होतं का बाबा आमच्या साहेबाला बोलतात। मी त्यांना उलट सांगत असतो का बाबा ड्युटी ती आहे त्यांची, उद्या काही कमी जास्त झालं तर त्यांची जबाबदारी आहे, आपली नाही। म्हणून त्यांचं कर्तव्य ते करतात, आपण आपलं शिस्तीत राहावं। एक तुमचं काही दिवसांपूर्वीचं भाषण होतं ते सुद्धा व्हायरल झालं आहे, त्यानंतर अजितदादांची काही बोलणं झालं काय? आणि याला जोडून एक प्रश्न आहे की कुठेतरी तुम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे, तुमच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय का? नाही, दादाबरोबर माझी चर्चाही झाली आणि सगळे आमदार आमची जी मीटिंग होती त्याच्यात प्रत्येकाला वाटायला लागलं का गरीब जिल्हा आणि गरीब नरहरी। तर ते सांगण्याचा उद्देश असा होता का तिथं जाताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी का आम्ही एवढे मागं आहोत, इतर जिल्हे असे पुढं आहेत, असं तुलनात्मक सांगितलं। त्या सत्काराच्या दरम्यान आमदार महोदयांनी काहींनी भाषणं केली, तर साहेब आम्ही आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत का तुम्ही पालकमंत्री झालात, दादा तुमच्याबरोबर आहेत, तुम्ही दादाच्या बरोबरचे आहेत, महायुतीचं सरकार आहे, आमच्या जिल्ह्याला जो अनुशेष आहे MIDCचा किंवा सिंचनाचा किंवा रस्त्यांचा बरं आहे, पण काही ठिकाणी रस्त्यांचा सुद्धा किंवा औंढा नागनाथ का ज्या पद्धतीनं आज डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती होते, पण ती तुकड्या ताकड्यात होते।
एक खटी कशी करता येईल त्या दृष्टीनं आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी पुढं जावं लागेल. आणि पर्यटनाच्या माध्यमातून का होईना इथल्या गोरगरिबाला, युवकाला, सुशिक्षिताला रोजगार कसा मिळेल या दृष्टीनं त्यांनी भाषण केल्यावर मी सांगितलं, जिल्हाही गरीब आणि मीही गरीब, पण त्या गरीबचा निश्चित फायदा तुम्हाला होईल का मी माझ्या स्किलनं तिथं मांडेल का बाबा मला तुम्ही गरीब म्हणून त्या गरीब जिल्ह्यात दिलं आहे, पण मी चॅलेंज केलं आहे त्यांना, मी चॅलेंज स्वीकारलं आहे का ह्या ज्या काही अनुशेषाच्या बऱ्याचशा बाबी आहेत, मग छोटे छोटे सिमेंट बंधाऱ्यांचे खूप चांगल्या साईट आहेत असं सगळ्या पक्षी आमदारांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग त्याच्यासाठी जरी आपल्याला मोठी धरणं बांधायला पैसा किंवा भूसंपादन वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच, तर छोटे बंधारे झाले तरी तात्काळ कामाला लागतील अशा पद्धतीने जी मागणी केली. तर मी सांगितलं बाबा माझ्या गरिबीचा मी तिथं वापर करेल आणि मी त्याचं मोबदल्यात आपल्या विभागाला चांगला न्याय देण्यासाठी माझं स्किल वापरेल. कोणत्या स्किल वापरेल, पण याला जोडून मग चर्चा सुरू झाल्या की पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहेत का महायुतीमध्ये, आणि नेत्यांची नाराजी सुद्धा आहे का आवडीचं जिल्हा मिळाला नाही म्हणून. नाही, मी सुरुवातीपासून सांगत असतो, मला आवड निवड म्हणण्यापेक्षा आवड केव्हा असते किंवा निवड केव्हा असते, माणूस मागतो तेव्हा निवडून मागतो, पण मला न मागताच दिलंय तर मी नाराज व्हायचं काय काम. मला दिलंय नसतं तरी मी एवढा समाधानी का ज्या पद्धतीनं माझ्या मतदारसंघात छोटी मोठी कामं करायला मला जे संधी मिळाली, MIDC सारखा प्रश्न चांगल्या पद्धतीनं मार्गी लागला आहे, ह्या सगळ्या समाधानाच्याच बाबी आहेत. मग मंत्री झालो नाही झालो तरी मी आमदार असताना सुद्धा खूप काही देता आलं किंवा द्यायला मला सहकार्य केलं, म्हणून मग मी मागितलंही नाही. जर मी मागितलं असतं का मला मुंबईचं करा पालकमंत्री, मला पुण्याचं करा, आता हेही सांगितल्यावर पुन्हा काही ना काही येईल. इच्छा आहे का? मी सांगतो ना, मी मागितलंच नव्हतं, मग जे मिळालंय त्याच्या एवढं मोठं दुसरं काहीच नाही. कारण MMR रिजनमध्ये तुम्हाला पालकमंत्रीपद त्या ठिकाणी नाही आहे आणि मिळावं अशी पण असा पण एक कल आहे पक्षाच्या सर्व आमदारांचा. नाही, जे मिळालंय ना ते खूप आहे, त्याच्यामुळं नाराज होण्याचं काही काम नाही. एक महत्त्वाचा प्रश्न राजकीय तुम्हाला विचारायचा, काल राज ठाकरे यांचा मेळावा झाला आणि त्यामध्ये ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार पक्षाचे 43 आमदार निवडून कसे आले, म्हणजे इतका सन्नाटा महाराष्ट्रात कधीच पाहिला नव्हता. EVMवर आता ते सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. नाही, आता प्रश्नचिन्ह निवडून आल्यानंतरचा प्रत्येकानं तो इतरांनी घेतलायच, आणि ते कोणाला वाटत असेल का बाबा EVMमुळं पण लोकसभेला दारुण पराभव झाला होता महायुतीचा, नाही कुठं काही कोणी बोललं. तसं आता लोकांनी जो कामाचा उरक महायुतीतून ज्या पद्धतीनं झाला, जे निर्णय मोठमोठे निर्णय झाले, ते निर्णय झालेल्या निर्णयाला सुद्धा असं सांगितलं गेलं की हे निवडणुकीपुरते आहेत, पण ते आजही तसेच चालू आहेत, भविष्यातही चालू राहतील. त्याच्यामुळं आज एवढं यश मिळालंय, कदाचित जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका याच्यापेक्षा जास्त यश मिळेल, कारण ते कार्यरत तसे आहेत, फास्ट निर्णय आहेत, आणि लोकांना काय जो काम करेल त्याला लोक वोट करतात. तशा पद्धतीने त्यांना संख्या वाढलेली आहे, म्हणजे अजून पुढं आता जिल्हा परिषदला जास्त वाढतील. सूचक वक्तव्य म्हणा तुमचे. सूचक म्हणजे आहेत ना, काम केलं तर त्याला त्याचा मोबदला मिळत असतो, त्या पद्धतीनं ती सीटं मिळालीच. एक शेवटचा प्रश्न आहे, MPSCची आता भरती परीक्षा आहे, त्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 40 लाख द्या आणि दुय्यम पदं घ्या अशा आशयाच्या बातम्या सुद्धा येत आहेत, आणि याला जोडून आपल्या खात्यामध्ये सुद्धा भरती होणार आहे, त्याबद्दल काय सांगा. नाही, आता तरी कोणी काही म्हणत असेल तर ह्या सिस्टीममध्ये जेव्हा ऑनलाईनमध्ये सगळं आलं आहे त्यावेळेला एवढा बेजबाबदारपणे चर्चा ही होत असते, कारण त्याला ते पूर्वीपासून नाव आलं आहे, भरती आली का पैसा आला, पण पैशाने भरती होते असे अजिबात नाही, मेरिटनंच भरती होते. आणि मेरिट जर समजा काही मुलं तर एवढी चॅलेंज करणारे असतात का त्याचं मेरिट ते घरी बसूनच सांगतात, त्याच्यामुळं एवढं काही सोपं नाही, मशीनलाही चॅलेंज करतील. एक प्रश्न विचारायचा राहून गेला आहे, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचाही दावा आहे आणि शिवसेनेचाही दावा आहे, कधीपर्यंत हा तोडगा निघेल असं वाटतंय. निघाला वरिष्ठ स्तरावरचा प्रश्न आहे तो, निश्चित त्याच्यातून योग्य मार्ग आणि लवकरात लवकर निघेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.